कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय कसा होता आजचा दिवस? एक नंबर. हा? मजा आली? मजा लय आली. सो नाव टाइम फॉर रिझल्ट. कोण पटकन आलं, कोण थोडं लेट आलं, कोणी जास्त चांगलं परफॉर्म केलं, कोण थोडंसं कमी पडलं. आपण लास्ट जे आलेत, जे 6वे आलेत, त्यांनी आपण सुरुवात करतोय. निक्सन आणि शत्रुघ्न. जे 5व्या नंबरवर आहेत ते आहेत विजय आणि अर्जुन. सेकंड लास्ट आले तर आम्ही ह्याच्यातच खुश होतो की बाबा हे नॉमिनेट नाही झाले. 4थ्या नंबरवर आहेत पंकज आणि सुभाष. या 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 म्हटलं त्या नंबरला पण आपण नाही. आई ग म्हणलं खरंच मी खुश व्हायला लागलो. तिथनं अजून जरा खुशिया बढती जा रही थी मेरी. 3ऱ्या नंबरवर आहेत क्रिश आणि ऋषिकेश. आता 2च जोड्या राहिल्या आहेत, त्या म्हणजे अथर्व रामा आणि दीपक आणि पवन. जी पहिली जोडी आहे, जी 1 तास 10 मिनिटात तिकडे पोहोचली आहे, ती आहे अथर्व आणि रामा. आज जे जिंकले नाहीत त्यांचं पण अभिनंदन, आणि जिंकले त्यांचं खूप खूप अभिनंदन. आपण भेटूया परवा आपल्या महा टास्कसाठी. तुम्ही तोपर्यंत एन्जॉय करा, आराम करा, मज्जा करा आणि असेच हसत राहा. पुढचे टास्क सुद्धा असेच रोमांचक आणि गमतीदार असणार आहेत. अजिबात मिस करू नका. पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम चल भावा सिटी. बाय बाय, टेक केअर, एन्जॉय, रेस्ट अँड डू वेल. आय लव्ह यू ऑल. या. आज जसं तू परफॉर्म केला तसं महाटास्कला पण तू तसंच परफॉर्म करणार. चालेल? महाटास्क असा राहतो मला कसं महाटास्क म्हणजे जसं आपलं आता लास्ट आठवड्यामध्ये झालेला इतका मोठा टास्क, जिकडे सगळे नॉमिनेशन होते, एलिमिनेशन होते. त्याला मी शब्द दिलता दीपक काढणार म्हणून तुला बाबा. मी सांगितलं दीपक खूप प्राऊड आहे. दोघांनी आज इतकं छान केलं. मी खूप प्राऊड आहे. जरा मागं पडलो. याला सांगितलं होतं तुला मी nomination पवन, मी खूप खुश आहे. मी खूप खुश आहे की तुझ्यामध्ये हा बदल आलाय. काल आपण भांडलो वगैरे, बरोबर मी ओरडली ते बरोबर केलं की नाही? बरोबर केलंय. आता सरांना कंप्लेंट करणार की ही ओरडते, ही ओरडते. ते ओरडणं गरजेचं होतं की नव्हतं? गरजेचं होतं की नव्हतं? बोल, खरं खरं बोल. इथे डोक्याला टेन्शन आलं, 1 नंबर नाही आलं. तू काय थांब जरा. तू आला, आपण 2 मिनिटांनी फक्त कमी पडलो. पण तुला माहिती आहे आपण लास्ट नंबर वरून आपण 2 नंबरवरती आलोय पवन. आणि तू आज खूप मेहनत केली आहे, तर स्वतःला तू थोडं क्रेडिट दे. आता असंच आपल्याला खेळायचं आणि आपल्याला या एलिमिनेशन मध्ये घरी नाही जायचं, आपल्याला जिंकायचंय. ठीक आहे? खूप खुश होती कारण पवनची जी ग्रोथ होती ती तर एकदमच झुफ करून वरती गेलेली. माझं चाललेलं की जसं आपलं आधी ठरलेलं तसं गुरलीला नॉमिनेट करायचं माहिती. सो मी तिला तेच बोलले मागाशी की आपलं असं ठरलेलं. सो आता जर ह्या टास्कला काय होतं बघूया. अजून एक जाणार ना नॉमिनेशन मध्ये. हा, त्या स्टेजवरच्या टास्कला अजून एक नॉमिनेशन मध्ये जाणार कोणतरी, जे की ते परफॉर्म नीट नाही करणार. मग तुम्ही 4 जण असणार. आता समज उद्याच्या टास्क मध्ये जो परवा टास्क होणार ना, त्यात एक चान्स असा आहे की तो जर चान्स म्हणजे त्या टास्क मध्ये जर तुम्ही विनर झालात तर नो नॉमिनेशन, यू आर सेफ डायरेक्ट. मग एलिमिनेशनचं टेन्शनच नाही. मग एक आठवडाभर काहीच टेन्शन नाही.
मग मी ते म्हणत होते, मी तिला पण तेच सजेस्ट केलं की पुढच्या टास्कमध्ये जर तू बेस्ट दिलास ना, संपला विषय, विनर झालीस, संपला विषय. मग आतापासूनच, आता उद्या समजेल काय टास्क आहे किंवा परवा समजेल काय टास्क आहे. सो असं प्लॅनच असं करा पार्टनर सोबत की काही झालं तरी विनर झालंच पाहिजे. सगळ्यांकडनं सजेशन्स घ्या. मी पर्सनली सजेशन देते की मला काय वाटतंय, काय केलं पाहिजे, काय झालं पाहिजे, वॉटर. आता टास्क माहित नाही काय बेसिसवर त्याच्यावरती. आणि सीन काय माहितीये का, तिघी पण तुम्ही एकाच ग्रुपमध्ये, आणि ऑब्व्हियसली ते लोक नाहीच करणार. ते लोक वोट आता घालवायचं जर म्हणलं त्या लोकांनी तर तुझा असेल किंवा असे त्यांना काही हे नाही. ते घालवणार ऐश्वर्या. माहिती आहे. आणि तू ना थोडस सिरियसली घेत जा. तुला जे म्हणतो ना मी, तू कधीच सिरियस नसतेस, नेहमी हसत खेळतच असते. आता टास्क मी तुम्ही नीट ऐकलं असतं ना त्यांचं, ते पण वेळेवर आले असते. तो म्हणतो ओशिवारा, तुम्ही ऐकताय वर्सोवा. आता माझं सुद्धा कन्फ्युजन होतं ओशिवारा आणि वर्सोवा मध्ये, पण टास्कच्या वेळी सीन काय झालं माहिती, मी तिला काय म्हटलेलं की तू वेस्टर्न एक्सप्रेस माझं चांगलं आहे, मला डीएन नगरचं या साईडचं कमी माहिती आहे, तर ते तू टेक केअर कर. जर इकडचं असेल कारण बघू पुढे सर वेस्टर्न एक्सप्रेसला मी जाते. मला पण ते पडतंय, टास्कनुसार घ्यावं सगळ्यांनी. काय म्हणतो टास्कनुसार तू पण काल टास्कनुसार सांगितलंस, मला टास्कनुसार सांग. म्हणजे त्याला तो सुधारला पाहिजे, त्याने पुढे तास चांगला गेला पाहिजे. उलट ते आम्ही मागितू, आमच्या पण कोण पण देऊ द्या. आम्ही मागून घेतो पोरं, मी तर मागून घेतो, मला पण देऊ द्या. कारण ते एवढी दुटकुळी नाहीत, कळलं का? सगळ्यांना सगळं कळतं. बाब्याला शब्द दिलं तुम्ही, तुला नॉमिनेबल बाहेर त्यामुळे ती बी होती ना, मला एकही झेंडा गावा नाही भाऊ, एकही झेंडा. अरे माझं तुला काय झालं काय झाला ना बी झाला, ओढत आणलाय मी त्याला. मला यानं झेंडा उडकून दिला, आणि पुढचं तास सगळं माझं बी नाही. पण मी किती लवकर झेंडा मी लईच मेहनत केली त्याला. बोलायचंय मला तुझ्याशी, बोलायचंय मला तुझ्याशी. मला सांग, तू मला नीट सांगितलं नाही एरियाचं नाव, तर मी तुला कसं सांगणार शत्रुघ्न? आम्ही सांगतो काय नंतर सांग ना आता, कारण की आपण घरी जाणार या आठवड्यात अगर आपण नाही नीट खेळलो तर. ते एक आमचं रॉंग गायडन्स झालं, कारण की मी त्याला विचारलं होतं की वर्सोवा कुठलं लव्हॅनला, ते मलाडमध्ये पण आहे, मी त्याला ते पण विचारलं तर त्यांनी हा बोललं, तर म्हणून मी म्हटलं की DN नगरला उतरून वॉकेबल डिस्टन्सवर होतं ते वाला लव्हॅनला ते. सो आय डिडंट नो की ओशिवाराला होतं, नाही तर मी त्याला ओशिवारालाच उतरवलं असतं मेट्रोमधून. तुला खेळायचं आहे की नाही शत्रुघ्न? खेळायचं आहे मला. मग तू मला का नाही बोलला काय जागा होती? समोरचे माणूस पण समजायला पाहिजे ना. काय समोर? निक्सन 2 वेळाच माझ्याशी भांडण केले, म्हणजे त्याची भाषा मी काय सांगतो ना तो ऐकत नाही, उगत बस हा शब्द वापरतो. मग काय सांगू मी त्याला? बोलला त्याच्याशी माझे 2 वेळा जाताना भांडण झाले होते. का भांडण झाले की त्याला मी सांगितलं आपल्याकडे टाइम कमी आहे, आपल्याला पडावं लागेल असं सांगितलं. त्याने काय सांगितलं, उगाच बस हा शब्द सांगितलं. तिथून म्हणजे तू शांत बस. मला माझं गोष्टी तो ऐकत नव्हता. तुला कॉम्पिटिशन हे कळतंय का? फक्त मजा बरोबर सांगितलं, पण माझ्या समोरचे माणूस ऐकायला पाहिजे. निक्सन आहे ना 2 वेळा भांडण झाले माझ्याशी, म्हणजे समजून नाही घ्या. नाही ते माहितीये तुमच्या दोघांमध्ये कम्पॅटिबिलिटी नाहीये. बरं तुझं हे टास्क झालं ते जाऊ दे, ओके. पण आता तुझं नंतर जे टास्क येणार आहे त्याला तुला जीव ओतायचंय, तुला तुझं बेस्ट द्यायचंय. हे तू असाच आहे, तुला बोलता नाही हे सगळं काढून टाकायला लागेल शत्रुघ्न. तू बघतोय नाही बाकीची पोरं पण ती गावातूनच आली, सगळी तुझ्यासारखीच आहे, पण ते चांगलं परफॉर्म करतात ना. हा अर्जुन पण बघ कसा होता, आता कसं झालंय. पंकज बघ तो कसा होता, त्याने डान्स मध्ये त्याने नंबर 1 केले. त्याला बघून वाटतं का तो डान्स करतो? नाही ना. मग तसं तुला पण तुझं 100% ही आहे, मी आहे, बाकीच्या मुली आहेत, तुला खूप मदत करू आम्ही. पण तुला पण थोडं चेंज तुला करावंच लागणार स्वतःला थोडं चेंज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.